पुरणगाव येथील आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनियर कॉलेजमध्ये येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्रीमान छगनरावजी भुजबळ साहेब यांनी शुक्रवारी गुरुकुलास भेट दिली। आपल्या कर्तृत्वाने जनमानसावर नेतृत्वाची छाप पाडणाऱ्या भुजबळ साहेबांनी गुरुकुलातील शिक्षक व विद्यार्थ्यांशी उत्स्फूर्तपणे संवाद साधला। छगनरावजी भुजबळ यांनी गुरुकुलातील संगीत कला क्रीडा या विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी तसेच आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल पुरणगाव येथील शालेय इमारत प्रसादालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन गुरुकुलाच्या उत्तम व्यवस्थापनाचं कौतुक केलं। नाशिक जिल्ह्यातील आध्यात्मिक शिक्षणातून सुसंस्काराची रुजवण करणाऱ्या गुरुकुलाच्या प्रगतीचा वाढता जाणारा आलेख, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरावर गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांना मिळत असलेलं यश, त्याचप्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षणातून होणारा गौरव याबाबत छगनरावजी भुजबळ साहेबांनी व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं आहे। पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गुरुकुलाचा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा होत असलेला प्रसार आणि विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या यशाचं कौतुक यावेळी भुजबळ साहेबांनी केलं। नाशिक, कळवण, नंदुरबार, यावल, तळोदा प्रकल्प व इतर निवासी अशा सर्व विद्यार्थ्यांना यावेळी भुजबळ साहेबांनी आपल्या प्रेरणादायी शैलीतून सुंदर मार्गदर्शन केलं। नियमितपणे होत असलेले ध्यान योगा यामुळे विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या आध्यात्मिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा जपलेल्या गुरुकुलात विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या मूलभूत सोयीसुविधांचे यावेळी भुजबळ साहेबांनी कौतुक केलं। विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत उद्याच्या उज्ज्वल भारताचे शिल्पकार म्हणून गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक यावेळी करण्यात आलं। परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गुरुकुलाच्या यशात दिवसेंदिवस होत जाणारी वाढ ही गुरुकुलाच्या दृष्टीनं अतुलनीय बाब असल्याचं यावेळी भुजबळ साहेबांनी गौरवोद्गार काढले। या भेटीप्रसंगी स्वीय सहाय्यक बाबासाहेब लोखंडे, लोंढे नाना, विभागीय वनाधिकारी दक्षता विभागाचे विशाल माळी, येवला लासलगाव मतदारसंघ विधानसभा अध्यक्ष वसंतरावजी पवार, येवला ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, येवला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, समता परिषदेचे उपाध्यक्ष सचिन सोनवणे, माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत वागचौरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनाथ काळे, पुरणगावचे माजी सरपंच विनोद ठोंबरे, ज्ञानेश्वर वरे, गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील सर, मुख्याध्यापक योगेश सोनवणे, सेमी गुरुकुलाचे प्राचार्य राहुल नरोडे, कार्यालयीन अधीक्षक प्रमोद शेलार, वसतिगृह अधीक्षक बाळू कानडे व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते। योगेश सोनवणे सर व शरद ढोणे सर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। ट्रस्टच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे आभार मानले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी प्रतिनिधी शरद ढोणेंसह संपादक सागर आहिरे, पुरणगाव।